सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर चातुर्मासाच्या व्रताबद्दल चे नियमामध्ये आपण पाहूयात. चातुर्मासाचं महत्त्व तर आपण जाणून घेतलेलं आहे. तर आपण व्रत वैकल्ये अजून काय काय असतात चातुर्मासात ते आपण पाहूयात. तर ओटीचे महत्त्व. तर चातुर्मासामध्ये ओटी भरणं फार फलदायक असं व्रत आहे. तर हिंदू परंपरेमध्ये ओटी देणे हे अत्यंत मंगल आणि सौभाग्यदायक असं कर्म मानलेलं आहे. तर हे ओटी काय केवळ देणं घेणं नाही आहे किंवा हे वस्तू नाही आहे देण्या घेण्याची, देवाणघेवाण नाही आहे. तर त्यांच्या मागे भाव आहे, आशीर्वादाची देवाणघेवाण आहे. तर ओटी म्हणजे काय, स्त्रीला देण्यात येणारी एक मंगल वस्तूची भेट. की हे व्रत कधी असतं, हे कधी करायचं असतं हे ओटी. तर व्रत, सण, पूजा, समारंभ म्हणजे मंगल कार्य, लग्न, वास्तू, मुंज अशा समारंभामध्ये आपण ओटी भरतो. तर ओटी हे संपूर्ण भारतभर ओटी भरलं जातं. म्हणजे कर्नाटक, आंध्रा, तमिळनाडू अशा सर्व प्रांतामध्ये ओटी भरली जाते. म्हणजे प्रत्येक ह्याचं नाव घेणं थोडंसं व्हिडिओ मोठा होईल, पण ओटी ही भरली जाते. त्याच्यामध्ये थोडासा बदल असतो. कुठं गव्हाणी ओटी भरतात, कुठं तांदुळाने ओटी भरतात, तर कुठं त्याच्यामध्ये सुपारी टाकतात, कुठं खारीक टाकतात, कुठं बदाम, कुठं म्हणजे त्या प्रांताप्रमाणे जशी परंपरागत आहे तिथं तशी त्या पद्धतीनं ओटी भरतात. काही ठिकाणी तर लिंबू टाकतात ओटीमध्ये, काही ठिकाणी केळी शुभ मानलेलं आहे. तर काही ठिकाणी तर लाजळूचे पानं टाकतात. तर त्याच्या पाठीमागे काय आहे की स्त्रीचं सौंदर्य, नम्रता. तर आपण महाराष्ट्रामध्ये तर आपण ओटी भरतो तर बांगड्या, 16 शृंगाराची, सौभाग्याचे 16 प्रकार देतात आपण. तर थोडक्यात काय म्हणलं की ओटी म्हणजे सौभाग्यवती स्त्रीला दिलेला सन्मान आणि त्याच्या बदल्यात आपल्याला तिचा आशीर्वाद मिळत असतो. तर कोणत्याही पूजेसाठी किंवा व्रतासाठी ओटी भरल्याशिवाय ते पूर्णत्व होत नाही. कोणतेही व्रत आपण हे केलं तर थोडक्यात काय आहे, तर ओटी म्हणजे काय, वस्त्र, सौंदर्य, समृद्ध याचा संगम आहे. तर ते केवळ देणं घेणं नाही आहे, तर सांस्कृतिक परंपरेचा सन्मान आणि सौभाग्याचं प्रतीक पण आहे. तर ओटी म्हणजे काय, तर फक्त वस्त्र नाही आहे की सुपारी, हळदी, कुंकू हे नाही आहे, तर त्याच्या पाठीमागेची एक सौभाग्याची आणि संस्काराची आपली साक्ष पण आहे. तर ओटी आपण सुवासिनीला देतो तेव्हा ते एक वस्त्र राहत नाही किंवा एक तांदूळ, गहू राहत नाही. तर ते एक त्याच्यामध्ये एक आशीर्वाद असतो, त्याच्यामध्ये एक मंगलता असते. आणि आपण देवीला वाहिलेली ओटी किंवा देवीला भरलेली ओटी म्हणजे भक्तीची एक अर्चना, देवीला पवित्र अशी अर्चना, अर्पण असंच मला म्हणावंसं वाटतं. आणि त्याच्या पाठीमागची भावना काय, तर आपलं निस्सीम भक्ती हेच मला वाटतं. तर आपण व्रत वैकल्याला किंवा हरितालिका, गौरी गणपती अशा ह्याच्या वेळेस आपण देवीची ओटी हमखास भरतो. तर ही आपली ही परंपरा एक मात्र शक्तीची आहे की त्याच्यामधून आपल्याला काय मिळते की अनमोल आशीर्वादाचा गंध मिळतो. तर ओटी हे वस्त्राची देवाणघेवाण नाही आहे, ती नसून एक आपल्या संस्कृतीची नाळ आणि जिच्यात आपलं दडलेलं असतं पिढ्यानपिढ्या मंगल असं स्मरण. तर थोडक्यात काय, तर ही ओटी म्हणजे काय, व्रत जसं पवित्र तशी ही ओटीसुद्धा मंगल असते. तर ओटीबद्दल आपण बोलायला बसलं तर खूप मोठा होतो व्हिडिओ आणि शब्दसुद्धा अपुरे आहेत. तर आपण व्रताकडे वळूयात. तर व्रतामध्ये आपण देवीची ओटी भरायची, गंगेची, देवीची, कुमारिकेची हे आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण ओटी कोणाची भरायची, आपल्या आईची भरायची. तर आई म्हणजे काय, जन्मदात्री, आपल्याला जन्म दिलेली. तर आईची ओटी भरायची. 4 महिने ओटी भरायची आणि 4 महिन्यानंतर आपण उद्यापन म्हणजे आईलाच बोलवायचं आणि तिला सगळं म्हणजे शृंगाराचं साहित्य, ओटी, साडी, ब्लाऊज पीस म्हणजे आपल्या आईपतीप्रमाणे आपण ते द्यायचं. गावात असले तर अजून इतकंच म्हणजे बेस्टच आहे, चांगलंच आहे. जर समजा नसली तर आपण ती ओटी भरायची आई म्हणून आणि जेव्हा भेट झाली तेव्हा ते ओटी उद्यापनाला बोलून देऊन टाकायची. तर त्याच्यानंतरचं एक व्रत आहे म्हणजे आपल्या सासूबाईची ओटी. तर आई समान सासूबाईंना समर्पित अशी ही ओटी आपण भरायची. किंवा असं म्हणू शकते की सासूबाई म्हणजे आपल्या आईचं दुसरं रूपच आहे. त्यांच्या चरणी ही ओटी अर्पण आपण
करायचं. म्हणजे त्याच्यामध्ये काय एक भावना आहे आपली, त्याच्यामध्ये एक म्हणजे ओटी भरण्यामागे. तर ती आणि तो सुद्धा नियम आहे. आणि मी ओटी भरलेली आहे, म्हणजे बरेच दिवस झाले ती ओटी भरून. मी भरले असं म्हणून मी व्हिडिओ बनवत नाही आहे. तर हे ओटी सर्व महिला वर्गाने भरावी. आणि त्याच्या मागची भावना ही खूप त्याच्या भावना म्हणजे एक कृतज्ञता आहे त्याच्यामागे. आणि त्याच्यामध्ये एक आपलं प्रेम आहे सासूबाईच्या ओटी भरण्यामागे. आणि त्यांची आपली संसारात कृपा छाया राहावी, प्रेम सदैव राहावं आणि आपल्याला त्यांचं आशीर्वाद राहावं, आपल्या सौभाग्याचं रक्षण करावं आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे राहावा. ही एक अशी भावना आहे, हार्ट टचिंग अशी भावना आहे, म्हणजे हृदयाला टच होणारी अशी भावना आहे ती. तर ती व्रत मी फार पूर्वी केलेलं आहे. तर आपल्याला सासू असल्या तर त्यांची भरा. जर समजा आपल्याला नाही आहेत, देवाघरी गेलेल्या आहेत, तर एक पाट टाकायचा, त्याच्यावर आपण फोटो ठेवायचा सासूबाईंचा आणि छानपैकी ते पुसून घ्यायचं फोटो आणि पाटही सगळं स्वच्छ पुसून घ्यायचं. कारण आपण जिथंही पूजा करतो किंवा जिथं हे व्रत आपण करतो तिथं ते स्वच्छ करून घ्यावं आणि तिथं ठेवायचं. फोटोला आपण हार घालावा, पांढऱ्या फुलाचा हार घालावा. गुलाब मिळाले तर अतिउत्तमच आहेत, गुलाबाचा हार करावा. आपण दररोज काही मिळणार नाही, पण एखादं गुलाबाचं फूल असले तर आपण त्या फोटोला वाहायचं. हळदी, कुंकू, गुलाल सगळं ते व्हायचं आणि मनोभावे नमस्कार करायचं, ओटी भरायचं. आणि आपण दररोज फळं मिळत असलं तरी पण ते फळं कसं गाईला द्यावं लागतं, आपण खाता येत नाही. तर मग गाय तर मिळणं शक्य नाही आहे, तर म्हणून आपण साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि 4 महिने हे ओटी भरायचं. खूप असं म्हणजे खरं तर पाहिलं तरी सोपं व्रत आहे, वेळ काढावा लागतो. तर ते ओटी भरायचं. ओटी भरल्यानंतर आपण 4 महिन्याच्या नंतर मेहून सांगायचं. प्रत्येक उद्यापनाला मी सांगत असते की मेहून सांगा, कारण मेहून सांगितल्याशिवाय आपलं उद्यापन पूर्ण होत नाही. आणि उद्यापन करणं म्हणजे मनोमनी आभारच आहे देवाला, किंवा आपण जे व्रत करतो त्या देवाला आभार, किंवा देवीचं व्रत केलं तर देवीला आभार मनातून की धन्यवाद देण्यासाठी आपण हे व्रत करत आहोत. तर याचं आपण यथासांग करायचं किंवा आपल्या परिस्थितीनुसार करायचं. एखाद्या वेळेस साडी, ब्लाऊज पीस आपल्याला म्हणजे यथाशक्तीप्रमाणे आपण हे व्रत करू शकतो. अशा पद्धतीनं आपण उद्यापन करायचं. हे सासूबाईची ओटी भरणं म्हणजे त्याच्या मागची एक भावना खूप पवित्र आहे आणि आपल्या हृदयाला टच करणारी आहे. तर हे व्रत सर्व महिला वर्गाने आवर्जून करावं असं मला मनापासून वाटतं. म्हणून मी हे व्रत सांगितलेलं आहे. मी केलं म्हणून मी सांगत नाही आहे. तर हे व्रत करावं. आणि कोणाला माहिती आहे हे व्रत, माहिती नाही मला, माहिती पण व्हावं म्हणून मी हे सांगते, व्रत करावं. त्याच्यानंतर आपण गंगेची तर आपण भरलेलीच आहे. तर गोमातेची ओटी भरायची. गोमाता म्हणजे आपल्या जगाची, कारण गाईच्या ह्याच्यामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असं आपलं अध्यात्म सांगतं. आणि गाय ही एक पवित्र असं रूप आहे, आपल्याला मातेच्या रूपात आपल्याला आहे. तर गाईची ओटी ही हमखास भरावी. तर मी प्रत्यक्ष गाईची ओटी भरलेली आहे आणि माझी ओटी प्रत्यक्ष गाईनं ग्रहण पण केलेली आहे. ह्याला अध्यात्मामध्ये खूप असं छान असं म्हणलेलं आहे की म्हणजे आपलं जे आपण मनातून जे व्रत केलं तर ते देवानी आपल्याला त्याची मुख भावनेने किंवा ह्याने आपल्याला सांगितलं पण आहे की तुझं व्रत मी ग्रहण केलेलं आहे, असे ह्या भावना मला आपल्याला दिसते. तर आता शक्यतो गाय मिळणार नाही, तर त्याच्यावर एक पर्याय असा आहे की आपण गाईचा फोटो काढायचा. गोमाता म्हणजे गाय, तर तिचा फोटो ठेवायचा. आता समजा फोटोही नाही ठेवला, चित्र नाही घरात, तर आपण काय करायचं, आपण पितळी भांडे दुकानामध्ये तिथं देवाचे सुद्धा असे पितळीच्या मूर्ती अशा मिळतात. तर तिथं जाऊन आपण पितळीची मूर्ती आणायची गोमातेची. छोटी आणा, मोठी आणा, यथाशक्तीप्रमाणे आपल्या परिस्थितीनुसार आणायची आणि त्याचं पूजन करायचं. असंच पाठ मांडायचा. फुलं, धूप, दीप, नैवेद्य, आरती आणि गाईची पण आरती असते. गाईची पण आरती म्हणायची. आणि आपल्याला समजा गाईचं स्तोत्र असतं, गाईचं स्तोत्र नाही आलं, फक्त एवढंच मनातून म्हणायचं की हे गोमाता किंवा हे माता, मी हे व्रत करत आहे, तू ते व्रत माझ्याकडून करून घे, म्हणून आपण मनोभावाने नमस्कार करायचा. तर ते गाईला सुद्धा माहीत होतं की आपण मनातून करतोय, मनापासून करतोय. कोणते व्रत करायचं मी आधीच सांगते की मनापासून आणि विश्वासानं करायचं, तर ते सफल होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आध्यात्मिक
किंवा देवाची दैवी शक्तीसुद्धा आपल्याला त्या व्रताने थोडीफार तरी आपल्याला प्राप्त होते. परिस्थिती बदलते नाही बदलते मला माहीत नाही, एखाद्या वेळेस बदलेल, पण मी प्रत्येक वेळेस सांगते की विल पॉवर आहे जी ती आपली खूप वाढते. आपल्याला परिस्थितीला सामना देण्याची ताकद मात्र हमखास येते. हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते. तर असं हे गाईचं व्रत आहे. त्याचं पण उद्यापन सवाष्ण ब्राह्मण सांगूनच करायचं असतं. कोणतेही उद्यापन आपण करतो तर त्याचं सांगत आहे दाम्पत्य पूजनानेच करायचं असतं, यथाशक्तीप्रमाणे करायचं. आणि प्रत्येक वेळेस सांगितल्यासारखं जे गरजू आहे, ज्यांना अन्न नाही त्या व्यक्तींना तर अन्नदान किंवा मंदिरात देणगी किंवा आपल्याला जिथं म्हणजे कोणाला कशाची गरज आहे तर त्या आपण जर मदत करता आली तर आपण मदत करायचं. म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे परिस्थितीप्रमाणे हे खूप अनमोल कार्य आहे. तर एवढंच मला सांगावंसं वाटतं. आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर मला हे शेवटी मी देवीला हेच म्हणते की हे ओटी म्हणजे भक्तिपूर्ण अर्चना देवीला अर्पण करते आणि मागते अक्षय सौभाग्य आणि देवीचा वरदहस्त. शुभ चातुर्मास. तर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.